मंडळी, आज आपण प्रभात फिल्म कंपनीबद्दल जाणून घेत आहोत. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास घडवणारी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती संस्था म्हणजे प्रभात फिल्म कंपनी. स्थापना 1 जून 1929 रोजी कोल्हापूर येथे झालेली. विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही शांताराम व केशवराव धायबर या महाराष्ट्र फिल्म कंपनीतील 4 कलावंतांनी कोल्हापूर येथील एका सराफ सीतारामपंत विष्णू कुलकर्णी यांच्या आर्थिक सहाय्याने प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. पुढे प्रभात फिल्म कंपनीच्या भागीदारीत आलेले प्रभात चित्रपटाचे वितरक बाबूराव पै यांनी प्रभातला कॅमेरा व इतर यंत्रसामग्री मिळवून दिली. स्थूलमानाने कामाची विभागणी करण्यात आली. प्रभातने आरंभीच्या 2 वर्षात गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब उर्फ बजरबट्टू, उदयकाल, चंद्रसेना व जुलूम असे 6 मुखपट निर्माण केले. खुनी खंजीरच्या छायाचित्रणाच्या वेळी बरीच तारीफ झाली होती. बजरबट्टू हा बालकलाकाराची भूमिका असलेला आणि चंद्रसेना हा दुहेरी भूमिका व भव्य देखावे योजलेला पहिला भारतीय चित्रपट होता. इम्पिरियल फिल्म कंपनी आलम आरा या 1931च्या बोलपटापासून भारतात बोलपटाचा जमाना सुरू झाला. त्याचवेळी मंगळवार पेठेसारख्या गजबजलेल्या वस्तीतून शहराबाहेरील शाहूपुरी येथे प्रभातच्या येथे चित्रपट निर्मितीगृहाचे स्थलांतर झाले. प्रभातने पहिल्या बोलपटाचे कथानक निवडले ते राजा हरिश्चंद्राचे. हा अयोध्येचा राजा 1932 सालचा बोलपट पूर्ण करताना प्रभातला बऱ्याच अडचणींवर मात करावी लागली. या चित्रपटातून दुर्गा खोटे, गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर इत्यादी श्रेष्ठ कलावंत रुपेरी पडद्यावर आले. कोणताही पूर्वानुभव नसता दामल्यांनी दुय्यम दर्जाच्या ध्वनिमुद्रण यंत्रावर उत्कृष्ट ध्वनिमुद्रण करून दाखवलं. त्यानंतर लगेच 1932 साली प्रभातने अग्निकंकन, हिंदीमध्ये जलती निशानी व माया मच्छिंद्र हे यशस्वी बोलपट तयार केले. प्रभातचे हे बोलपट तत्कालीन इतर भारतीय चित्रपटांपेक्षा सर्वच बाबतीत सरस ठरले. त्यानंतर गड आला पण सिंह गेला या ह. ना. आपटे यांच्या कादंबरीवरून गोविंदराव टेंबे यांनी सिंहगड 1933 सालचा हा फक्त मराठी बोलपट प्रभातने सादर केला. याच बोलपटाबरोबर कोल्हापूरमध्ये साजऱ्या झालेल्या काव्य संमेलनात काव्यसृष्टी हा लघुपट दाखवला जाई. सैरंध्री हा प्रभातचा पहिला रंगीत चित्रपट. कंपनीच्या चालकांनी जरूर ती तांत्रिक माहिती मिळवून हा चित्रपट पूर्ण केला व तो पुढील तांत्रिक प्रक्रियांसाठी जर्मनला पाठवला. परंतु तांत्रिक दोष राहिल्यामुळे रंगसंगती मात्र काहीशी बिघडली. तथापि भारतात आद्य रंगीत बोलपट निर्माण करण्याचा मान या चित्रपटामुळे प्रभात फिल्म कंपनीने मिळवला होता. त्यानंतर प्रभात फिल्म कंपनीचं स्थलांतर कोल्हापूरहून पुण्यात झालं आणि पुण्याच्या पश्चिमेला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी स्वतःच्या सुमारे 8.49 हेक्टर म्हणजेच 21 एकर जागेत अतिभव्य असे ध्वनिनिरोध चित्रपट निर्मितीगृह उभारण्याचं काम सुरू झालं. हे चित्रपट निर्मितीगृह व त्यात निरनिराळे समृद्ध विभाग पाहण्यास देशातील तसेच परदेशातीलही हौशी व जिज्ञासू लोक येत असतात. शांता आपटे यांच्या गीतांचे ध्वनिमुद्रण पुण्याच्या स्टुडिओत सर्व तांत्रिक सोयी उपलब्ध झाल्यावर व्ही शांताराम यांनी ना. ह. आपटे लिखित अमृत मंथन या पुण्यातील पहिल्या चित्रपटात आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध केलं. चित्रपट व नाटक या 2 माध्यमातील फरक या चित्रपटाने सर्वप्रथम स्पष्ट केला. हिंदी चित्रपटात सर्वप्रथम रौप्य महोत्सव साजरा करण्याचा मान प्रभातच्या या चित्रपटाला मिळाला. हा चित्रपट हिंदी मराठी होता. या चित्रपटाबरोबरच प्रभातच्या कार्यपद्धतीचा परिचय करून देणारा प्रभातने प्रभात नगर हा अनुवादपट व जंबू काका हा व्यंगपटही दाखवित असत. त्यानंतर चंद्रसेना हा बोलपट प्रभातने मराठी, हिंदी व तमिळ अशा 3 भाषांमधून सादर केला. या बोलपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पडद्यावर सर्वप्रथम दिसलेली सागरी वातावरणाची भव्य कलात्मक दृश्य. समयोचित चित्रपट काढणे हे प्रभातचं वैशिष्ट्य होतं. महात्मा गांधींची अस्पृश्यता निवारण्याची मोहीम तेव्हा चालू होती. म्हणून संत एकनाथांच्या जीवनावरील महात्मा हा चित्रपट प्रभातने निर्माण केला. त्यात बालगंधर्वांनी संत एकनाथांची भूमिका साकारली. या चित्रपटाच्या वेळी संगीत कलानिधी मास्तर कृष्णराव आणि तबले नवाज अहमद जान थिरकवा, कादिर बक्ष व हरिभाऊ देशपांडे इत्यादी संगीततज्ञ प्रभातमध्ये दाखल झाले. या अगोदर केशवराव भोळे संगीत नियोजक म्हणून प्रभातला लाभले होते. परंतु या चित्रपटाला अभ्यवेक्षण मंडळाकडून बराच त्रास झाला. मूळ महात्मा हे नाव बदलून धर्मात्मा असं करावं लागलं. शिवाय चित्रपटात बरेच बदल झाल्यावर त्याला परवानगी मिळून 1935 साली धर्मात्मा या चित्रपटाची निर्मिती झाली. त्यामुळे प्रभातवर आर्थिक ताण बराच पडला होता. तो कमी करण्यासाठी म्हणून काढलेला केशवराव धायबर दिग्दर्शित रजपूत रमणी हा हिंदी चित्रपट अयशस्वी ठरला. यानंतर शांताराम बापूंनी अमर ज्योती हा हिंदी चित्रपट हाती घेतला. भारतीय चित्रपटसृष्टी दर्यावर्दी जीवनाची पार्श्वभूमी या चित्रपटात प्रथमच वापरण्यात आली. पार्श्वप्रेक्षणाच्या साहाय्याने चित्रीकरण करण्याची कल्पना याच वेळी पुढे आली.
याच चित्रपटापासून प्रभातने पार्श्वगायनाची प्रथाही सुरू केली. शांता आपटे यांनी गायलेले सुनो सुनो बनके प्राणी हे या पद्धतीने गायलेलं पहिलंच गाणं त्यावेळी लोकप्रिय झालं. अमर ज्योती आर्थिकदृष्ट्याही यशस्वी झाला होता. त्यानंतर अगदी कमी खर्चात एखादा संतपट मराठीत काढावा असं प्रभातच्या चालकांनी ठरवलं व दिग्दर्शनाची जबाबदारी विष्णुपंत दामले व शेख फत्तेलाल या जोडीवर प्रथमच टाकण्यात आली. त्यांनी निर्माण केलेल्या संत तुकाराम या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. असा बहुमान मिळालेला हा पहिला भारतीय बोलपट होता. नाह आपटे यांचा सामाजिक बोलपट कुंकू सादर करण्यात आला. शांताराम बापूंनी कितीतरी नवीन कल्पनांचा वापर त्यात केलेला आढळतो. प्रसंग व स्थळ काळ यांना अनुसरून निवडक पार्श्वध्वनींचा खुबीदार वापर करण्यात आलेला आहे. यानंतर दामले फत्तेलाल यांनी गोपालकृष्ण हा संगीतप्रधान पौराणिक चित्रपट हाती घेतला. चमत्कारांवर फारसा भर न देता कंसाच्या जुलमी राजसत्तेविरुद्ध गोकुळवासी यांचीच लोकसत्ता असा तत्कालीन विषय गोवला होता. यानंतर व्ही शांताराम दिग्दर्शित माणूस हा चित्रपट गाजला. या चित्रपटामध्ये प्रेमभंगामुळे हताश होऊन व्यसनाधीन होणाऱ्या किंवा जीवनाचा शेवट करावयास प्रवृत्त होणाऱ्या तरुणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न केला होता. नायिका मैना हिच्या तोंडी घातलेले भारतातील प्रमुख भाषांमधील गाणे हाही यातील एक अभिनव प्रयोग होता. त्यात शांताराम बापूंच्या कल्पकतेचा परामर्श झालेला आढळतो. माणूसची पटकथा, संवाद, गाणी इत्यादींचं लेखन कवी अनंत काणेकर हे होते. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात मानवतेचा दिव्य संदेश देणारा संत ज्ञानेश्वर 1940 आलेला संत ज्ञानेश्वर हा प्रभातचा चित्रपट औचित्यपूर्ण ठरला. तो न्यूयॉर्कमध्ये दाखवला गेलेला पहिला भारतीय चित्रपट होता. कुंकू व माणूसचेही अमेरिकेत कौतुक झालं होतं. या पुढच्या चित्रपटासाठी व्ही शांताराम यांनी हिंदू मुसलमान ऐक्यावर आधारलेली विश्राम बेडेकर लिखित एक अगदी अपूर्व कथा निवडली. 1941 सालचा शेजारी हा या कथेवरील चित्रपट होय. या चित्रपटातील धरणफुटीच्या व जलप्रलयाच्या शहारे आणणाऱ्या दृश्यांची करामत प्रल्हाद दत्त यांनी करून दाखवली होती. शेजारीनंतर प्रभातच्या चालकातील मतभेद दुर्दैवाने विकोपाला गेले. तशा कुंद वातावरणात दामले फत्तेलाल यांचा संत सखू हा चित्रपट सुरू झाला. दिग्दर्शनाची बहुतेक जबाबदारी राजा नेने यांनी पार पाडली होती. संत सखू सर्वांग सुंदर होऊनही तो अगोदरच्या प्रभात चित्रपटा इतका यशस्वी होऊ शकला नाही. तथापि त्यातील हंसा वाडकरांनी केलेली संत सखूची भूमिका उत्तम म्हटली होती. या चित्रपटानंतर 13 एप्रिल 1942 रोजी व्ही शांताराम यांनी प्रभात सोडली आणि प्रभातमधील चैतन्य हरपल्यासारखं झालं. तरी पण प्रभातची निर्मिती सुरूच होती. राजा नेने दिग्दर्शित 10 वाजता हा हिंदी मराठी बोलपट व डी कश्यप दिग्दर्शित नई कहाणी हा हिंदी चित्रपट हे 2 चित्रपट त्यानंतर प्रदर्शित झाले. यानंतर प्रभातवर गंडांतरे येऊ लागली. 1943च्या जूनमध्ये प्रभातचे आधारस्तंभ असलेले विष्णुपंत दामले रक्तदाबाच्या विकाराने अंथरुणाला खिळले. तर रामशास्त्री निम्मा झाल्यावर राजा नेने, केशवराव भोळे, ध्वनिलेखक शंकरराव दामले, कवी व सहाय्यक दिग्दर्शक शांताराम आठवले, छायालेखक मोहम्मद, सहाय्यक दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी, सहाय्यक संकलक अनंत माने यांच्यासारख्या कुशल तंत्रज्ञाचा संच मतभेदामुळे 1 नोव्हेंबर 1943 रोजी प्रभातमधून बाहेर पडला. तथापि निर्माते दामले फत्तेलाल यांनी रामशास्त्रीसारखा समर्थ चित्रपट देऊन प्रभातला पुन्हा कीर्ती प्राप्त करून दिली. रामशास्त्रींची भूमिका गजानन जहागीरदार यांनी उत्तम रीतीने वठवली होती. रामशास्त्री प्रभातचे अखेरचे मानचित्र ठरले. संत तुकाराम, गोपालकृष्ण, संत ज्ञानेश्वर यासारख्या प्रभातला दिगंत कीर्ती मिळवून देणाऱ्या चित्रपटांचे लेखन शिवराम वाशीकर हे रामशास्त्रीचे लेखक होते. पुढे 5 जुलै 1945 रोजी विष्णुपंत दामल्यांचं निधन झालं आणि प्रभातचा उरला आधारही गेला. व्ही शांताराम आणि दामले प्रभातमध्ये होते तोवर प्रभात फिल्म कंपनीत कडक शिस्त होती. दामले अत्यंत व्यवहारदक्ष व कुशल कारभारी होते. त्यामुळे प्रभातचा सारा कारभार चोख चालू होता. चालक व कामगार यांचे संबंध आपुलकीचे तसेच सौहार्दाचे होते. शांताराम दामले यांच्या पश्चात प्रभातमध्ये पहिली शिस्त उरली नाही. पुढेही चित्रपट निर्मिती होत राहील. तथापि निकृष्ट चित्रपट निर्मिती, मूळ ध्येयाचा विसर, वाढते मतभेद व वाढते खर्च यामुळे प्रभातचे वैभव वाढणे तर राहूच, परंतु आहे तेही टिकणे अशक्य झालं. आणि दुर्दैवाने प्रभातच्या 25व्या वर्षात 13 ऑक्टोबर 1953 रोजी तिचे परिसमापन झाले व भारतीय चित्रपटसृष्टीतील एक तेजस्वी पर्व संपले. सुमारे 24 वर्षाच्या या काळात प्रभातने हिंदी मराठी 34, हिंदी 11, केवळ मराठी 3, तमिळ 1 असे 49 बोलपट, 6 मूकपट, जंबू काका हा एक व्यंगपट आणि काव्यसृष्टी व प्रभातचे प्रभातनगर असे 2 लघुपट सादर केले होते. प्रभातने केवळ भव्य भारदस्त तंत्रशुद्ध आणि दर्जेदार बोलपटच सादर केले असे नव्हे, तर मराठीबरोबर त्यांची शक्यतो हिंदी आवृत्तीही सादर केली व प्रभातला प्रथमपासून भारताची बाजारपेठ मिळवून दिली.
त्यानंतर केळकर यांनी 1957 साली प्रभात फिल्म कंपनी जुन्या चित्रांसह लिलावात विकत घेतली व ती प्रभातच्या नावाखाली राजा ठाकूर दिग्दर्शित गजगौरी हा पौराणिक चित्रपट निर्माण केला, पण तो यशस्वी झाला नाही. आणखी इतर काही चित्रपटांची निर्मिती त्यावेळी या स्टुडिओत झाली. पुढे केळकरांनी 1958 साली प्रभातचे सर्व चित्रपट एका दाक्षिणात्याला विकून टाकले व 1960 केंद्र सरकारला चित्रपट संस्था काढण्यासाठी प्रभात स्टुडिओ विकला. योजनाबद्ध प्रचंड स्टुडिओ, विस्तीर्ण आवार व चित्रीकरणाला आवश्यक अशा सर्व सोयी असल्यामुळे या ठिकाणी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था स्थापन करण्यात आली. तथापि 1970 साली प्रभातचे एक आद्य संस्थापक विष्णुपंत दामले यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनंतराव दामले हे प्रभात चित्रपट परत मिळवण्यात यशस्वी झाले. 1 जून 1979 रोजी प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी निर्माते दिग्दर्शक राम गबाले यांनी केळकरांकडून घेतलेले प्रभात फिल्म कंपनी हे व्यावसायिक नाव व तुतारी हे व्यावसायिक चिन्ह दामल्यांना परत केलं. 8 जुलै 1979 रोजी पूर्वीच्या प्रभात स्टुडिओत घरगुती स्वरूपात एक वृद्ध संमेलन साजरं झालं. सुमारे 500 प्रभात कुटुंबीय या समारंभाला उपस्थित होते.